अरे पांड्या कुणीकडे गेला का नाही? ए गणमन, ए पांड्या इकडे. मालक? तुला कामावर राहायचं का काढून टाकू कामावरून? काय झालं? आपल्या घरी 10 तारखेला. गायांना वैरण टाकीत होतो. अरे ते रोजचं वैरण. हा 10 तारखेला कार्यक्रम आहे आपल्या तिकडं. हा बोकड्याचा कंदुरी काय म्हणतात त्याला? हा बोकड्या कंदुरी लोकांना मटण खाऊ घालायचंय. बाबू पार्टी म्हटलं तरी चालेल. आयो आणि आता ती सगळ्यात मोठी जबाबदारी आमंत्रण सांगण्याची. माझ्यावर. हा आणि तो हा. बोकड्या खरेदी करायचा आहे. हा तर त्या गणपतीच्या आळीमध्ये जाऊन तो हा आहेत ना शंकर खाटीक, हा त्याच्याकडे जाऊन 10-1 किलो मटण पडल असं बोकड्या पाहू. असा बोकड्या पाहायचं. हे काळजीच करू नका मालक. बस. भांडवल असले हो हा सगळे एकदम झकास. आणि त्याची किंमत वगैरे काय मसाले मला बिसाले सगळे एकदम. व्हॉट्सअपला फोटो टाक बोकड्याचे. मग मी त्याला तुम्ही पेमेंट चिंताच करू नका. पेमेंट करून टाकीन. आणि म्हणलं ना मग काय सांगितलं ते ते सांगायचं होईल, सगळं होईल. आणि जाय बरं मग लाग का मला. तुम्ही नुसते कामच सांगाय राहिले. अरे लग्नाचं बिग्नाचं पहा ना काही. ए तू वाली लग्नाची जबाबदारी मी काय घेईल नाही भाऊ. अहो नुसते ते बाया बिया पाहिले का कस तरी होतंय नुसतं मला. तुला काय? तुम्ही एखादी पोर नाही भेटली तर लग्नी बाई पण पहा, पण माझं लगीन करून द्या मालक. अरे मस्त इच्छा आहे माझी वाली, पण मी करू काय भेटत काय नाही. तुम्ही फसवीत राहते? काम करून घेते नाही 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 नाही. तुला तुला काय तुम्ही फसवीत आहे फक्त. अरे पांडू मला तुला काम काय सोडून द्यायला वाटलं? लागायचंय. मी लई प्रयत्न करतो बरं. प्रत्येक पोरगी जर या बघ, पाहिली तुमचा ना. कार्यक्रम झाला हा पुढच्याच महिन्यात मग लगीन करायचं. करतो वचन द्या. प्रयत्न करतो मी. घाबरू नको तू. हा करतो प्रयत्न मी. काय करायचं मग? काय करायचं म्हणजे मग आता गावात काय सांगायचं कोणाला? एकदा बोकड्याचं काम कर ना तू. 10 बोकड्या पाहून आलो. हा मग आमंत्रण सांगण्याचं काम करतो. तुला यादी देईल मी. चालेल. आणि ती लग्नाचं तेवढं पाहायचं. स्वाती वहिनी आहे ना, हा त्यांना पण सांगायचं बरं का. त्यांनी सुद्धा लय काम करेल आपलं महिला आघाडी स्वाती. हा हा हं? त्यांना कायला सांगायचं? का बरं? त्यांचं अरे महिला म्हणणं आघाडी आहे, त्यांच्या 500 महिला. जन्माच्या तिचा आकडा आहे. ए यडपाटा, त्याच्या मागचा उद्देश कळला का तुला? अहो त्या दिवशी आपल्या गाई त्यांच्या रानात नेल्या. हं. ती स्वाती वहिनी एवढा दगड घेऊन धावली माय माग. तुला लग्न करायचंय ना, मग त्या बाईच्या खूप बाया ओळखीच्या राहतात, कळलं का? ती पण मला नाही ना जवळ करीत. मी दिसलो तरी म्हणते हे पांड्या निघ इडून. अरे काय ते धकून घ्यायचं, थोडंसं बोलणं सहन करायचं. 500 महिला ओळखीच्या आहे त्या बाईच्या, म्हणून तिला बी सुद्धा कार्यक्रमामध्ये आपलं स्थान द्यायचंय. मी गोड बोलू काय तिची? हा तिला सांगायचं आवर्जून. हा. पुढचं काय एक काम करतो, तुमच्याकडे पाठवून देऊ का स्वाती वहिनीला? हा आमंत्रण सांग. सांगेल सरपंचांना घरी बोलावले. हा. काम आहे काही? काम नाही हे सुद्धा सांग. 10 तारखेला कार्यक्रम आहे बोकड्याचा. ते नाही सांगत तवर, ते तुम्हीच सांगा. बरं बरं हा जाय तेवढं मी त्या बोकड्याचं बोकड्याला पाहतो आणि त्या वहिनीला सांगतो, मग घरी सांग सांग. आणि नंतर मग माणसांची यादी देतो बुट तुझी. घालू का तुमच्या आजच्या दिवस जरा त्याशी ना? नाही रे, अरे मला लागली इथं पाहुणे आजच्या रावळे. दिवस नाही नाही नाही. काळी जाय बिगर जेपलाचा काळे जा. बुट नको नको. घालतो ना. बरं घाल. कुठे जरा टाकाटाक तिकडे. घाल. हा? फाडून तोडून नको आणू बरं का. नाही, नाही. घातल्यावर वजे दिसतोय पहिले. घातले होते दाखवा आणतो मी. वजे चाल जरा आईला काय काय करा बा मालकानी. हा याला पैसे द्या, दवाखान्यात घेऊन जा. असं वाटत हा? आहे मालक. हा चांगले चांगले चांगले. हा? तिकडलं नीट घातलं का? ऐका ना, हा ते जरा अंडरपॅन्टीला पैसे द्या ना. काय अंडरपॅन्टीला. तो डोकं ठिकाणी आहे का? अंडरपॅन्टला पैसे मीच देऊ का? हो वाळत घातली का ते आता कसं सांगू तुम्हाला? का रे? अरे हा. मी काय म्हणतो, तुला 10,000 रुपये महिना देतो मी. ते पैसे करतो काय तू? हा? दारू बिरू पितो का काय? तुम्हाला लग्न करून द्या म्हणतोय, ते हा. पैसे तिकडे जाते. तू असं आहे ना प्रपंच कस काय करशील तू? मालकाची बुट अंडरपॅन्टीला पैसे नाही तुझ्याकडे. द्या हा काय द्या त्याना ना का जाऊ सोडून? म्हणजे दमबाजी देतो का? होय. तुम्हाला माझ्यासारखा माणूस भेटणार नाही. हा हा हा. अहो पांडवा म्हणतात. अरे लई जण थोडं बेरोजगारी. झाकून काम करतोय. हा का? हा मग उपकार करतो का? त्यांचं तुला काम तुम्हाला 10,000 रुपये मोजून देतो ना मी दर महिन्याला. तुम्ही अंडरपॅन्टीला पैसे नाही देते का? देईल देईल देईल. तू आमंत्रण सांगून एकदा होय. बोकड्याचं काम कर तेवढं. पण अंडरपॅन्ट लक्षात राहू द्या. अरे हा ना बाबा, अंडरपॅन्ट लक्षात आहे, पोरगी लक्षात आहे, सगळं लक्षात आहे. मी माझा प्रपंच देतो सोडून, तुझ्याच समस्या मिटीत बसितो. आईला मालकाची कट 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 एवढं काम करावा तरी. ए पांडवा काय चालय? कुठं मजात? लईच कसा कडक दिसतोय मी? लईच कडक हा का पोरगी पाहिलं बुट कसे बुट? भारी हा किती घेतली ते या किमती ते मस्त पैकी. काय या चालय? म्हणजे का चोर बाजूला उचलली नाही रे, मालकाला चुना लावला. काय येते काय तुला दिसत बघ. मग बाकी तुझे पेपर बिपर काय मस्त आहे का? मस्त आहे. परीक्षा कर बरं व्यवस्थित. हा मग सुट्ट्या हा? लागल्या आता 2-3 दिवस. अरे कोणाला सांगू नको बरं का. काय आमच्या इथे 10 तारखेला आमच्या मालकानं कार्यक्रम ठेवले. मला तर सांगितलं कोणी त्यांनी? तू. मी सांगितलं, पण तू कोणाला सांगू नको. मी येऊ का मग? तुला मी मस्त, तुला आहे ना सेपरेट तुझी पंगतीला बसू नको बघ. आला ना फक्त मला खून व्हायचं.
खांड जास्त काढून ठेवायचे बरं का? मला खून व्हायचं फक्त यायला तू दोस्त आहे आपला ए बाय हा. पलटी मारायची नाही हा? शब्द आहे एक सांगतो तुला ऐक काय? त्या बाब्याला काही सांगू नको भाऊ. ते भंगारे दारू पेल राहते त्याचं मवय जमत नाही आणि आमच्या मालकाचंही जमत नाही. बाब्याला सांगाय नाही लावेल भाऊ. तू नाही. सांगशील बिंगशील बरं. आणि तू बाब्यालाच नाही तू कोणालाच सांगू नको. तू एकटाच गपचिप ये. मी तुला हे बघ साईटला बसायचं कोपऱ्यात फक्त मला इशारा करायचा. आयला पांडबा हाजीर आहे ना त्यासाठी. अरे मग मोकार पीस बीस एकदम दण कालून आणायचं ताण नाही मग- फुल. हा हा. बाकी बाकी काही नाही येऊ का मग मी आता बोकड्या पाहायला चालू आहे. हा चांगला पाहतो असा टगर मस्त. मस्त जरासा मोठाला पाय. आपल्याला कुठं खिशातून पैसे द्यायचे. त्यांना 10 किलोचं सांगितलं मी 20 किलोचा पाहतो. अरे मग हा? बरं, एक काम कर आज कपडे कडक घातले हा पोरगी तरी पाहून घे एखादी कोण दे तरी मला माणूस मला घरना दारण चावडी बिराडे मॉल मालकाकडनं सरपंच अरे बाबा तो चुत्यात आता काढतोय मला सर रोज उठून सांगतोय उद्या पाहतो परवा पाहतो अरवा पाहतो इकडे जीव निघून जायला आला लग्न होईना. जाऊ दे चल काय करतो बाबा नशीब माझं जाऊ दे. 10 तारीख ना हा दे ना ठेव हा. द्या ना. हा काय का तुम्ही येणार होते ना आणि मग तुम्हाला मी सरपणाला येते मला राहणार तुमच्या वाट पाहते माहिती का ते वाळे लाकडाच्या जा बुडावर बसले तो याच रस्ता आहे ना जा यायचा मग तुम्ही वाट पाहते केव्हाची काय तुम्ही पण आहे ना गावाला निघून गेली आणि मग कायला फोन करून सांगायचं मी किती अपेक्षा वाट पाहत होत पाहिजे बरं काय करत आवाला ठेव फोन सोमड्या काय रे काय हो कुठे चाललाय काय जावा बस इथं कुठे बसू खरकट आहे तिथं ए बस त्याला काय होतं बस नाही हो लय गाणी अरे वाळेले ते बस कुठे येऊन होतं कुठं काय चाललंय आता कुठं गावात 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 हे कोण राहिले रे हा हो ते बी. उन्हाळ्याचं कोणीच राहत नाही गावात मग. बरं काय तुम्हाला काय गावात इज्जत नाही म्हणे हा इज्जत जर नीट बोललं फान काय टाकले ए, हात उघडायच नाही हात उघडायच नाही गावात इज्जत नाही म्हणजे काय म्हणजे काय तू घेतो काय माझी इज्जत कुस्ती करायची का तुम्हाला नाही नाही माझी इज्जत घेतो मी घेतली राग आला का मग राग नाही येईल तर मग तू बोलला कसा कसं बोललो मग तुला लाज नाही वाटले का आपण मोठ्या माणसाला कसं बोलावं म्हणून अहो मी म्हंटलो का मग आता गावात लोक म्हटले का मग का काय लागतो नीट बोले काय हा? गावातले लोक बोलले कोणता ना आलाय म्हणलं पांडवा हा पांडवा काय ते? सरपंच काय पांड्यान सरपंच काय बनतोय काय नेमकं ते मी ऐकलं हा आज काय तारीख आहे आज 2 तारीख आहे आज तयार आहे पुढच्या महिन्याची 10 तारीख सांगितलं हा? भर द्या कोणची असो 10 तारखेला ना सरपंचाच्या घरी बोकडा आहे बोकडा हा बोकडा सरपंचाच्या घरी हा चल मग त्यानं मला कावर नाही सांगितलं तुला सांगितलं का हा मला सांगितलं पांडवा म्हणे तुला सेपरेट ताट तयार करेल म्हणे हा सेपरेट ताट तयार करेल कोण खांड्या बिंड्या पांडवा म्हणजे तुला सेपरेट पात्र तयार हा मग, करणार आपला मित्र आहे तो आणि डायरेक्ट तुला सेपरेट मटण वाढणार पांडू त्याच्या कामाला येतो हा तो पांड्या हा आणि काय म्हणा तुला म्हणे की तू येते ते जेवायला हा मी तुला मस्त खायला देतो आणि मेन बात म्हणे हा बाबूरावला सांगायचं नाही म्हणे पण त्याचा गडी मांडला गडी म्हणला गडीला सांगितलं सरपंचाने हा त्याला वाटतं म्हणजे सरपंचाने त्याला सांगितलं त्याच्या गाडीला तर तुला बाबराव जर भेटला तर बाबरावला सांगू नको बा मग हे तुला म्हटलं का तो भांड्या हा. बर मग तू जाय जेवायला कुठं त्याच्या तुम्ही नाही आता मला आमंत्रण नाही ना अहो तुम्ही नसल्यावर काय मजा आहे नाही तू म्हणजे मानला तेच बरोबर घ्यायचं मला इज्जतच नाही आहे ना बरं. काय एवढं मग चिडले माझ्यावर नाही चुकलं मला चुकलं आपण खोटं बोलत नाही नाही गावात कोणाला बी जाऊन विचारायचं हा सोम खोटं बोलतो का नाही बरोबर कळलं का म्हणून तोंडाला चटके बसू घेतले आहे ना हा मग काय म्हणजे- काय चोरून खाल्लं नाही मी आहे की नाही काही चुरून नाही खाल्ले अरे तू अरे करता करता चाललं तवाला बोलायच नाही बरं का दात इचकी चोरून काय दातीस की तो हा? तुम्हाला खायला बोलवत नाही मला तरी खायला भेटत चोरून ना चोरून बोललो का घरी भाजी तळून खाल्ले तेल उडलं अंगावर फोन येतो मॅडम का एक मिनिट हा. भाजी खाल्ले मी भाजी घरी ते पण माझ्या घरी तुम्हाला तुमच्या घरी ते बी देत नाही हो खायला म्हणजे माझ्या घरी मी उपाशी आहे का उपाशी आहे का तू पाहायला आला का माझ्या घरी मी पाहायला नाही आलो हा पण चला येऊ का चाललंय आज वाट आज एक गोष्ट का आली इज्जत आपला कर तुम्हाला ए गावात निघ म्हटलं तुला एकदा इज्जत इज्जतीचा विषय लय अरे टेन्शन देख
याला काय एवढं इज्जत पाहिजे इज्जत. मोबाईल फेकून मारील आता. डोक्याला झालं बाई हे. घरी पाहुणे आले तर त्यांचे कपडे आपणच धुवा. दोन चाललंय काय वय रे? मग आता काय करता? माझी तर काय बाय काय कामाला? लय लेट व अहो झाला आज असं झोप लागली काय होती. ठेवायच्या ना तुम्ही 2-4. आता मला माणसंच कामाला लावायची वेळ आली बरं घरातल्याला. काय म्हणता? काय आलं तुमच्या घरच म्हणलं माहित झालं. काय माहित झालं? तुम्हाला आमंत्रण असेल आहे ना कशाचं? कारणाचं. कोणाच्या? तो आपल्या गावचा सरपंच नाही का? हा आहे ना. हा आहे ना आमंत्रण आहे ना. तुम्हाला आहे? मग तुमच्या अख्खा घरदार असेल मग. हा माझा नवरा बी येणार आहे संध्याकाळी. माझ्या दोन्ही नंदाईला सांगितलं. माझ्या भाच्या आहे. हा हा माझ्या बचत गटातल्या जवळजवळ 120 बाया आहे जेवायला. बचत गटाच्या मग 120 बाया आहे. त्यांची नवरे बी येणार आहे. नवरे सांगितले. मग का बाबूराव, काय झालं? आलं का ना, पण मलाच नाही सांगितलं. का? काय माहिती अजून परत आमंत्रण नाही आलं. अगो बाई कोण नाही सांगितलं पण बाबूराव? तो त्याचा घडी नाही का तो पांड्या, हा त्यानं सांगितलं असतं का बाबरावला सांगावं, पण त्याच्या मालकाने सांगितलं का त्या बाबाला सांगू नको म्हणून. मला सोम कोण कळालं बाई. म्हणजे याचे काय बॅग गोडे मारले सांग. अहो तुमचे दोघ जण तुम्ही मित्र आहे, काही भांडण झालं असं ना आठवा एकदा. म्हणजे सरपंच पद याला कोणामुळे पाहायला भेटलं? या बाब्यामुळं. खरी गोष्ट आहे. मी रात्र दिवस जीवाचं रान केलं तेव्हा त्याला सरपंच पद भेटलं. आणि हा नाल्या का आता मला म्हणतो कारणाला बोलायचं नाही. बरोबर चुकीचं आहे नाव हे हा बाबूराव. असं पदार्थ लायकी काढल्यावर झालं का हो? म्हणजे किंमत केली मावी. किंमत केली अहो. अरे तू आज फक्त बोकडे मारशील, हा उद्या मी 10 बोकडे मारील. मग खरी गोष्ट आहे. मग तवारी जिरली ना त्यावेळेस. मग नाही तुम्ही तेव्हा त्याला सांगूच नका. पण आता गावाकडच्या लोकांना काय समोर किती इज्जत जाईल. गावातले लोक म्हणतील सगळ्याला सांगितलं बाबूरावलाच नाही हो बरं सांगितलं. 500 रुपये दे बरं. कशाला? रुपये द्या. कशाला? आता मी काय आता आता तुम्ही सगळे जाणार सरपंच जिकडे मटण खायला. हा मग आता काय करतो तो 500 घेतो ना हॉटेलला मी जेवायला जातो. मला जेव्हा पैसे कधी द्याल? तुला देतो 2 दिवसात लगेच. नक्की का? आणि मग नाही तुमच्या इथून 2 कोंबड्या उचलून आणीन मी. आता तुला का नाही म्हटलं कोंबडे उचलून यायला? बरं ठीक आहे. तू अशी नाही वाटलं खायला. ऑनलाईन मारते मी तुम्हाला. कॅश नाही माझ्याकडे. माझा नवरा कॅश ठेवत नाही. लय खर्च होतो. फोन पे मार ना मग मला. मारते ना मग. मोबाईल घरात ठेवलेला आहे मारते. का मग हॉटेलला जाऊन मग तू मारशील का? नाही नाही मी तुम्हाला लगेच फोन पे मारते. एवढी साडी वाळू घालते आणि मारते. हा ना. हा पण काही टेन्शन घेऊ नका. जाऊ द्या. आता ते ना तुमची दोस्तीत कुस्ती काहीतरी झाला असेल आता. नाही हो काही शब्दच नाही होईल आमचा. पण काय झाला ते लोक महाबद्दल काय माहिती. बरं मी जाऊन कारण बघते ते- सरपंचाकडे. त्यांचं कसं आहे माहिती का, मी थोडसे बायाशी डोकं लाईत राहतो ना, हा त्याला ते पावत नाही. हा ना. हा जरा ते तुमच्यावरती आहे. जा त्या कामाला तुमच्यासोबत सावर नाही. बाया भीती नाही बस. हा त्यांच्यासोबत कावर बाया बोलती नाही. तुम्ही एवढे सर्व श्रेष्ठ. तुमच्यासोबत सगळ्या बाया बोला त्या. हा काही अडचणी असल्या तर बाया माकच्या त्या हा ना. कामधंदे विचारायला यायला त्याला. बायांना तुमच्याशिवाय त्यांची मी कामं करून देतो मग करून व्यवस्थित. देता. बरोबर आहे. हा सगळे व्यवस्थित करून देता. जा बरोबर मी तुम्हाला पैसे टाकून देते. कधी टाकशील? लगेच टाकते मी घरात. तुझी काही अडचण असेल तर मला काय काय सांग. अडचण नाही. जावा पैसे टाकून देते मी. जा. लवकर टाका. हा लगेच लय टाईम नको लावू. टाकी दे ना. भूक लागलेली लई. हा टाकी दे. येऊ का बघ. हा काय तर म्हणे सरपंच जळतो यांना बाया बोला त्या. यांच्याकडं काय चाललं लगे एवढं लागू यांच्यासोबत बाया लटकायला आणि चिटकायला. काय बायांचे बाई ते पैसे टाकून मरतो तिकडं. सांगून झाले सगळ्यांना सांगून झाले. यांना सांगितलं. काय राम राम. कुठे काय चाललाय? बाबूराव? कुठे चाललाय तू? नाही कुठं इडच गावात फिरतोय. झाले चला आमंत्रण देऊ राहिला कायचे? कारणाचे. कोणचं? तो मालकाचं कारण आहे ना. कोण म्हणलं? कोण म्हणलं? हं? तुम्हाला फक्त मला सांगायचं नाही बा. अरे बाबा मला तू काय सांगू राहिलाय? तो मालक जाणं तू जाणं. मला काय सांगतो? मी गडी माणूस. बरं जाऊ मला खरं सांग. काय? तो मालक तुला काय काय म्हणलं मला सांग. मालक नाही मला काय म्हणे. तुला एखादी क्वार्टर पाहिजे. मला काही क्वार्टरही नको आणि काहीच नको बाबा. पांडे खरं सांग बरं का. नाही काय तुला म्हणे. राहत राहायचंय का मावल्या? राहायचंय का? आईला तू तुला मला वाटत नाही, जसं- तुला जसं वाटत- तू मला खाया पिया घाल. तुला वाटत असेल मी सरपंचाच्या घरी कामाला आहे. भाऊ मग एक जरा ठेव. हा तुला कुठं काम काढेल ते सुद्धा कळू देणार नाही जाय सरपंच. रे. जाय रे. तुझ्यासारखे लय पाहिलंय मी. भाऊ सरपंचाच्या घरी कामाला आहे मी. का रे त्या सोमला काय म्हटलं? कधी काय म्हणलं तू? कधी?
बाब्याला सांगायला नाही दारू सांगितलं. पिऊन आलाय का कोण तू? अजून तर काहीच नाही हम्म काहीच नाही हम्म. अजून सुरुवात करायची. अरे बाबा माया तोंडातून शब्द सुद्धा नाही निघेल. नाही सोमने मला सगळं सांगितलं ना का तो बाबा सोम मला बारीक पोर त्याचं नाव घेतो. खरे बारीकच पोरं खरे बोला तुमच्यासारखे लबाडे काय तुला म्हणून हे मी गाड्या खरं वाढवायच्या. सांग- तुला म्हणून मी खरं सांगतो. हा. पण जर मग नाव घेतलं मी काय आला तो नाव घेऊ खरं सांग मला काय म्हणला तो मला सरपंच म्हणतोय भाऊ सगळ्यांना सांग पण बाब्याला सांगू नको. असं म्हणलं का? हम्म. खबर नाही तो तुमचं विचारायचं काय लाटाकले आता आम्हाला काय माहिती. तो विचारायचं का मालक म्हणायचं ना तो का हो मालक बाबराव तर तुम्ही सरपंच व्हायचे आधी किती उड्या मारतात तुमच्या बरोबर हम्म. तुम्ही तर बाबरावमुळे सरपंच झाले हम्म. असं म्हणलं नाही तू तो ट्रॅक्टर घेताना त्याला सांगितलं नव्हतं म्हणा. कोणला तो नाही ट्रॅक्टर घ्यायचं त्याचा काय संबंध नव्हता ना ट्रॅक्टर मला घ्यायचा होता त्याला काय सांगू नको बरं तोच राग झाला असेल काय काही. आज थोडेच राहत असते ट्रॅक्टर घ्यायचं आज म्हणजे हे बघ तुमचं दोघांचं पाहून घ्या. मला न सांगायला लागेल पण मी तुला सांगितलं. सांगू का हम्म. त्याची जळती कुठं त्याची जळती कुठं आता जाऊ द्या तिला आल्यावर सांगा तुम्ही हम्म. जा वय कोणी राहील सांगायचे माझ्या ना आधी नको लागू फक्त एवढं कर. ते देख रे देख ए, नेग येतो का हा? अरे नेग म्हटलं बरं तुला एकटं सांगतो तुला मी अजून चांगलं सांगतोय तू निघ हा जाय छाती फुगू नको इकडे मैत्रा तू अजून आपली गाठे घेईल तो मालकाचं कसं कारण होतंय ना हा बाब्या पाहतोच राहील आता हा पळी चल. ये तिकडे मी बी आहे त्या ये मालकाच्या कार्यक्रमात बाजूला. ये पाहतो तू ये तुया नाही दुऱ्यावर केल्या तर येऊ दे मला आता आहे ना पैसे नव्हते पण घेते एक जरा पैसे अरे तुया काय पैसे नाही न तू बाता करतो मोठ मोठ्या. तू बघत राहायचं पळ. तुझ्या कार्यक्रमाचा नाही धुळा उडवला तर काय तिकडे येऊन पाहतो ना. हा सरपंच गाठ बाबरावची आहे कसे लोक तुझे मटण खायला येते ते पाहतो आणि तू कसं लोकांना मटण चालतो ते पाहतो. सरपंच काय हो काय बोला झाली का यादी फायनल हा झाली माझ्या घरी आमंत्रण देऊन झाले बोकड्या खरेदी केला मसाला खरेदी केला मसाला एकदम भारी जळगावरून बावलावला हा का भाजी अशी तरतरीत झाली पाहिजे ना आणि 10,000चं जरी टार्गेट असलं आपलं वालं हम्म. तरी जवळ 1200 लोक जेवतील एवढं. हा 1200-1500 लोक जेवतीलच. बरं मी काय म्हणते आणि आपल्या तुम्ही जरा जातीनं लक्ष द्या हा. हा लक्ष देते मी हम्म. पण मी असं म्हणत होते हम्म. ते बाबरावला नाही सांगितलं का बाबूराव काय माझा दुश्मन थोडाच आहे. मग तो गावातच नाही ना. अहो आलेत ना ते काल रात्री चालले वाटतं गावामध्ये हा का हम्म नाही पण जसं आपलं कार्यक्रमाचं नियोजन ठरलं ना तसं मला तो गावात दिसलाच नाही ना म्हणून तर सांगायचंच राहून गेलं. मग आता गावात जर येला असेल तर मग सांगता येईल त्याला बी. हा मग तेच मला वाटलं बाबरावला सांगितलं का नाही नाही सांगितलं नाही सांगा बाकी आचारी वगैरे सगळे ठरवून सगळे झाले सगळे आचारी झाले मसाला खरेदी केला सांगितलं तुम्हाला सगळं काही तयारी आहे. हा का हा थंड पाण्याचे जार मागवले परत हे बघ नाव घेतात आले पाहू बाबूराव अरे नालाय का राम राम. माजला काय तू अरे बापरे माजला सोबत असं बोल अरे सरपंच कोणामुळे झाला तू तुमच्यामुळे झाला? झाला तुमच्यामुळेच झाला ना बसा. आणि बोकडाचा कार्यक्रम करून राहिला हम्म. काय त्या गावाला सांगतो बाब्याला टाळतो ना रे अरे 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 बाबूराव अरे तो सारखा नालाय तूच अरे ऐक ना मी जीवाला जीव देणारा माणूस मी हा ना आणि मान्य मला टाळलं तो कोण म्हणतं टाळलं कोण म्हणता हा, ते मी तुम्हाला काय बोलू हा? हा का दुश्मन आहे का आपला हा, इतक्यात बोल अहो पण मला पण त्यांनी तेच येऊन सांगितलं काय का तुम्ही बोलवलं नाही म्हणून म्हणजे मी बोलवलं नाही आमंत्रण हा. दिलं नाही असं असं सांगितलं. हा त्याचा त्रास होऊ राहिला त्यांना त्याचाच शांत व्हा बाबा. मला नव्हतं वाटत तू असा घात करशील मावाला अहो, अरे मैत्रा तोला घात सरपंचाच्या टायमालाच होत होता तू निवडून सुद्धा येत मान्य ना नव्हता. भाऊ तुमच्यामुळे पण या पाठ्यानं तुला निवडून आणले तुमच्यामुळे सरपंच झालो मी बरं या माणसामुळं 500 मतदान आहे यांच्या ओळखीचं 500 गावात. आणि तू मला तो कार्यक्रमाला सांगितलं नाही अरे, तर कमाल झाली हो. आणि आमंत्रण सांगण्याचं काम आहे ना बरं का पांडुरंग केलं होतं पांडुरंग पांडुरंग? यादी दिली होती मी. पांडूने सगळं सांगितलं मला अहो बाबूराव त्यांच्या लक्षात नसन राहिलं रस्त्याने तो भेटला गावाला अख्खे आमंत्रण देतोय तो म्हणजे ते आपल्या गाड्याने सांगितलं का पांडुरंग? सांगितलं तो म्हणा आमंत्रण सांगितलं का? मा मालका जाण ते तू पाय म्हणा मला काय माहिती नाही म्हणा मालक म्हणा त्या बाबाला सांगायचं नाही म्हणजे माझं अरे, तू अरे, अरे, ही सगळी तो- कळ आहे ना बरं का पांड्याने लावली वाटतं पांड्याने. आणि तो सोम आहे का बारीक तू पर्या त्याला बोलून घेतो मी. सोमने सुद्धा मला तेच सांगितलं सोमने सांगितलं हा तो इज्जत नाही म्हणा गावात सरपंचाची तुझी इज्जत पूर्ण घातली म्हणा अहो बाबूराव अहो. मला एक सांगा तुम्हाला कोणी बी काही म्हणाल आणि मग तो मीच म्हणतो असं कसं काय म्हणतात तुम्ही. मग लोकच सगळे तो बद्दल बोलून राहिले ना मग त्या सोमचं तुम्ही तंगडा तोडा ना त्या बारक्या आता पोरेचं. ते पोर बारीक आहे तो काय म्हणा माहिती का हा. त्यांच्या सरपंच होण्याच्या टाळाला तुम्ही किती पळाले म्हणा
किती पळाले पळाले, बरोबर आहे ना. मग निवडून आणलं गेले तुम्हाला मी एक काम आता मी आहे ना, त्या पांडूला फोन कर. काय पांड्याला फोन करतो तो माणूस आहे. अहो बाबूराव तो लावा पांढऱ्या फोन लावा पहिले. वहिनी यांना घरात केला मावाला मी तो मटणा वाचून नाही बसे. ऐकून घ्या बाबर, थांबा थोडस. हॅलो पांडू, हा मालक अरे कुठे आहे रे भाऊ तू? आहे ना इकडे खालच्या आईला बाकीचे सगळे काम बंद कर आणि इकडे येतं आपल्या आपल्या घरी येतं. मावशी थांबले म्हणे तुमच्या कार्यक्रमाला यायचंय. ते ठकू मावशी धोऱ्यात जाऊ दे तिकडं. तू इकडे माझा पान उतारा उरायला इथं बाबूराव आलेला काय झालं? पान उतारा करू आला बाबूराव माझा. तू इकडे येत तुमचा कार्यक्रम होऊन देणार नाही मी. लवकर ये बरं तुमच्या जरा. मटणाचा आहे ना कार्यक्रम होऊन देणार नाही. तो आला. बाबा बे. ए इकडे बाबूराव राम राम. दात नको काढू त्या मालकाला सांग. काय? होय तिकडे? ए, ये ऐका आमंत्रण नाला तर सांगण्याचं काम कोणाचं होतं? आमंत्रण. अरे आपल्या घरचा कार्यक्रम आमंत्रण सांगायचे काम कोणी केले? रिकामे उद्योग घालतो का? रिकामे उद्योग घालतो का रे? काय हा? केलं हो मॅडम? तू काय बोलला? अहो वहिनी हा? मी काय बोलणार आहे आमचं मालक डोक्यावर पडेल. काय झालं? मी डोकं पडेल आहे. हा. डोकं तोकडा आता. काय? तुला एक रपाटा कमी झाला का? मग या बाब्याच्या भरोश्यावर मग लगीन करायला घेतलं. 2 टाइम यांना मा सोयरीक मोडली या बाब्याना. पाहिलं का कुठं वाकडे आता? ते वाकडे तुम्हालाच माहिती आहे, मालक आणि गडी. कुसत वाकडे. मालक आणि गडी तुम्हाला दोघांनाच माहिती कोणाचं आणि कोण विषय आहे. त्याच्या डोक्यामध्ये तुमच्याबद्दल कोणता आहे तो डोक्यामध्ये का यांनी मला मुलगी दाखवली आणि स्वतःच्या नातलगांना करून घेतली. करून घेते पण हा गडी तो इड त्याची- एकच काय याला पोरगी देईल. याचा काय संबंध आहे? याचा काय काला म्हणला तर मग तवा याचा नातं होत आहे का काय म्हणला मामाला? माहितीये का वहिनी? हा, हा. मग तो माझ्या नात्यातली पोरे तुला एकदम काहीच टेन्शन नाही. साखरपुडा आमचा ठरला आणि पाहतोय दुसऱ्या दिवशी लग्न आणि मला मग पत्रिका घेऊन आलाय त्या पोरीचं लग्न आहे म्हणतो. ऐकलं का? त्याची कसर त्याने याच्यात काढली बाबा. आपला याच्यात गैरसमज. काढली पण नडलं कोणला तुला? तुला नडलं का नाही या गोष्टी? ठीक आहे ठीक आहे. माझ्या हा? त्याला काढून टाकतो कामावरून मी आता. मग तू बोलून टाक त्याला. तू थांबू नको इथं. भाऊ हा? आता तू आमंत्रण सांगितले ना, हा. आता तूच थांबू नको माझ्या कार्यक्रमामध्ये. चल गेट आउट. असं कसं? चालतं व्हायचं. गेट आउट. तुला आहे ना, तुला 10,000 रुपये महिना देत होतो मी. तो कडू लागला ना तुला, तू निघून जा इथून. हो माफ करा. अरे पांड्या तुला अक्कल आहे का? तू काय रिकामे उद्योग घालतो रे? माफ करा, माफ अरे एक तर लोकांना काम भेटत वहिनी नाही, तुझं सांगा काम- तुम्ही सांगा. सरपंचाच्या इथं काम करतो नाही, ना, मी परत नाही प्रतिष्ठेचं करणार. महत्व आहे तो माणूस. परत नाही म्हणजे- मला सांगा, मी कधी म्हणलो का बाबूरावला सांगू नको आमंत्रण? मला मी तेच बोलले बाबूराव. गाण्यापेक्षा गाण्या शहाणा. हा. हा? म्हणलो का मी बाबूरावला सांगू नको? गाण्याला कान्या खायला लावल्या तेव्हा नाही शहाणा. तूच मालक अरे झाला तू का? का मावस भाऊ आहे का? हा? हा सका भाऊ आहे का? खवळायला तू लावू गडी का? आहे त्याच्या का? माफ करा झाली चुकी. माफ करा. नाही त्याला मी जर दापला नाही ना, तुला फटकून काढील तो आता इथं. पटकन तो मालकाचे का तुला गावाच्या बाहेर काढील. त्याच्यापेक्षा स्वतःहून जाईल. निर्मळ सरपंच मी हा. विचारतो मालकाला. अरे या माणसामुळे मी एकदा सरपंच- माफी मागतोय मी एकदाच. या माणसामुळे सांगा सरपंच वहिनी. झालो माहितीये का? मारा मारी. मला कळत काही हा? मग माफ करा माफ करा. माफ करा म्हणजे हो जाऊ द्या बाबूराव, एवढा वेळ सोडून द्या त्याला. आणि तुम्ही पण मला त्याच्या कोणाचा आधार आहे हो? तुमचाच आहे. आहे का? मग असं खाली चालायचं शिक. म्हणजे हा खोलून खालून परत बाबूराव सरपंच जवळ काय करायचं? बाबूराव माफ करीत असेल तर मग ठीक आहे. काय बाबूराव करता? एवढं जाऊ द्या. याच्या पुढे जर चोक झाले हा, एका पंक्तीला जेवायचं का मग एका काहीच पंक्तीला? विषय नाही काहीच विषय नाही. हा. एकदम तुम्ही म्हणशाल तसं दोघं म्हणशाल तसं वहिनी म्हणाल तसं वागल मी पार. एका पंक्तीला बसायचं का वहिनी आता मग? म्हणजे याला गावात आका गागाट केला का बाबरावला इज्जत नाही. चला चला. पण हा? खरं सांगू का बाबूराव, हा. तुमच्या ह्या वागण्यामुळेच आहे ना ही पोरं सोर असे वागतात. ते तीच भर काटत तुमची आज इज्जत काढून गेलो सोम. हा? नाही हाणला असता तो मी. अरे काय आडलं? हा. यांनी सांगितल्यामुळे तो बोलला ना, तो कशाला पार तुमच्या इज्जतीवर येईल? काय बोलला होता तो? गावात काय नाही म्हणजे? इज्जतच नाही मला तुला बापरे. बाबराव. नाही बापरे, जाऊ दे. जाऊ दे, मोबाईल बॅग ठरवत त्याच्या लोकं काही डोक्यामध्ये. जाऊ द्या ना, जाऊ द्या ना. जाऊ चला दे. एका पंक्तीला माफ जेवण करा. करू आपण. चला. आता काय पंक्तीला अजून कंदुरी किती लांब आहे तुमची? हा म्हणजे एका ठिकाणी चाललंय मी घरी काम धंदेत मला. बरं. म्हणजे आज नाही का कार्यक्रम? नाही आज नाही आहे ना. आणि मग 500 रुपये आणून द्या आता. मग 500 घेऊन दारू पिऊन आले इथं. कार्यक्रम आज नाही आहे. अरे 10 जेवण तारखेला. माग पैसे नव्हते. या स्वाती वैर रुपये पैसे घेते 500 रुपये. नाही नाही 10 तारखेला. म्हटलं वैर मला 500 रुपये दे भरलं. द्या पैसे कधी सर तुम्ही आता मला मला. सांगितलं नाही ना तर मी हॉटेलला जेवायला नाही, जातो पण म्हटलं. कार्यक्रमामध्ये पिऊन बिऊन मग जेवूया. जेवलं नाही म्हटलं बा पिऊन येतो. बाबूराव माझे पैसे कधी देणार? ए देतो वय उद्या परवा. काय उद्या परवा. आयला करायची भाषा? नाही ना हा वैर देतो हा पेल वैर मी हा. हे या समजून साहेबा. हे समजून वय